Good morning, students. Today we are going to learn our new chapter, The Unsinkable Ship. आज आपण आपला नवीन धडा द अनसिंकेबल शिप हा पाठ पाहणार आहोत. द अनसिंकेबल शिप म्हणजेच कोणतीही न बुडणारी जहाज. एका न बुडणाऱ्या जहाजाची ही गोष्ट आहे. खूप सुंदर अशी स्टोरी आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. On the 10th April 1912, the largest luxury ship in the world set sail from the Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. This was her maiden voyage. That is her first voyage. She set out to cross the Atlantic Ocean. She carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. आपण एका खूप मोठ्या जहाजाची ही स्टोरी आज पाहतो आहे. ऑन 10th एप्रिल 1912 म्हणजेच 10 एप्रिल 1912ची ही गोष्ट आहे. द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड सेट आउट फ्रॉम द साउथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क. जगातील सगळ्यात मोठी अलिशान लक्झरी या शब्दाचा अर्थ मराठीतून असा होतो ज्यामध्ये सगळ्या काही सोयीसुविधा आहेत. ज्या सोयीसुविधा असायला पाहिजेत त्यापेक्षाही उत्कृष्ट अशा सोयीसुविधा असणारी ती जहाज होती. द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड सेट सेल फ्रॉम साऊथर्न इंग्लंड टू न्यूयॉर्क. म्हणजेच साऊथ इंग्लंडमधून दक्षिण इंग्लंडमधून ही न्यूयॉर्कसाठी जाणारी जहाज तयार होती. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. आणि या जहाजेचं नाव काय होतं? टायटॅनिक. या जहाजेला टायटॅनिक असं म्हटलं जायचं. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. मग या टायटॅनिक या शब्दाचा काय अर्थ होतो? तर टायटॅनिक म्हणजेच ह्यूज, खूप मोठं. आणि ही जहाज एवढी होती मोठी म्हणून तिला टायटॅनिक असं नाव देण्यात आलेलं आहे. इथे बाजूला पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड. तिला टायटॅनिकच का म्हटलं गेलं? बिकॉज इट वॉज व्हेरी ह्यूज शिप. ही खूप मोठी शिप होती म्हणून तिला टायटॅनिक असं आपण म्हणतो. दिस वॉज हर फर्स्ट मेडन वोयाग. आणि ही तिचं पहिलंच समुद्री प्रवास होता. या जहाजीचा हा पहिलाच समुद्री प्रवास होता. जेव्हा ही जहाज तयार झालेली होती तेव्हापासूनचा हा पहिलाच प्रवास होता. म्हणजे ही कधी नवीन होती. दॅट इज हर फर्स्ट वोयाग. आणि या जहाजेचा हा पहिलाच प्रवास. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशियन. आणि या जहाजेला अटलांटिक महासागर पार करायचा होता. इंग्लंडमधून न्यूयॉर्कला जाण्यासाठी अटलांटिक महासागर लागतो. तर या महासागराच्या मार्गाने ही टायटॅनिक जहाज जाणार होती. अँड शी कॅरीड मोर दॅन 2,000 पॅसेंजर्स. आणि या जहाजेमध्ये 2,000पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. इट वॉज अ स्मॉल फ्लोटिंग टाउन. म्हणजेच ह्या जहाजेला काय म्हणले? द टायटॅनिक वॉज अ स्मॉल फ्लोटिंग टाउन. एका तरंगत्या शहरासारखं किंवा गावासारखं ही जहाज होती. म्हणजे विचार करा ही केवढी मोठी असावी. तिचं वर्णन काय केलेलं आहे? इट वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. टाउन म्हणजे काय? ते एखादं गाव किंवा एखादं शहर छोटंसं. तर एखाद्या छोट्या शहरासारखंच परंतु तरंगणारं गाव असं त्याचं वर्णन केलेलं आहे. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक वॉज द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. प्रत्येकजण असं म्हणायचं की जगातील सर्वोत्कृष्ट जहाज कोणते असेल तर ही टायटॅनिकच आहे. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. आणि प्रत्येकाला या जहाजेवरती खूप अभिमान होता. ही जहाज इतकी मोठी होती, जर आपण जमिनीवरती विचार केला तर एखाद्या 15 मजली इमारती इतकी उंच असेल. एखादी 15 मजली इमारत जेवढी असते तेवढी ही जहाज उंच होती. शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअरकेसेस, डायनिंग रूम, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. आणि या जहाजेमध्ये खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगसारखंच होती. त्याचबरोबर ह्या जहाजेमध्ये काय होतं पहा सांगितले त्यांनी.
लांब लांब मोठ्या मोठ्या पायऱ्यासुद्धा पायऱ्या बांधलेल्या होत्या. हॉटेल्स होती छान छान. त्याचबरोबर डायनिंग रूम, एक मोठी डायनिंग रूम, तिथे लोकांना जेवण्यासाठी प्रवाशांना जेवण्यासाठी एक मोठीशी डायनिंग रूमसुद्धा होती. शॉपसुद्धा होती, म्हणजे दुकानंसुद्धा होती. एखाद्या गावात जसं असतं तसं सगळं तिथे होतं. स्विमिंग पूलसुद्धा होता आणि स्विमिंग पूल्स म्हणजे अनेक स्विमिंग पूलसुद्धा त्याच्यामध्ये होते हॉटेल्समध्ये किंवा बाहेर प्रवाशांसाठी. प्रत्येक सोय ठिकाणी इथं करण्यात आलेली होती. अगदी दुकान, हॉटेल, डायनिंग रूम, छान छान पायऱ्या येण्या जाण्यासाठी प्रवासांना आणि मोठ्या अशा सुंदरशा पायऱ्यासुद्धा त्याच्यामध्ये बांधलेल्या होत्या. अतिशय सुंदर अशी ही जहाज होती. एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. They called her the unsinkable ship. The ship's builder were so sure that they put only a few lifeboats on the ship. प्रत्येक जणाला असं वाटायचं किंवा विचार करायचा की ही टायटॅनिक आहे, ही कधीही न बुडणारी जहाज आहे. इतक्या उत्कृष्ट प्रकारे ही तयार करण्यात आलेली होती. द शिप बिल्डर वेअर सो शुअर, आणि ज्यांनी ही शिप तयार केलेली होती ते तर इतके खात्रीशीर होते की त्यांना माहीत होतं की हे जहाज कधीच बुडणार नाही. म्हणून त्या जहाजेवरती फारच कमी अशा लाईफ बोट या शब्दाचा अर्थ होतो की जर एखाद्या वेळेस काही अडचण आली तर काही छोट्या छोट्या जहाजी त्या जहाजावर ठेवण्यात आलेल्या होत्या. खरं तर भरपूर प्रमाणात जहाजी असायला हव्या होत्या छोट्या छोट्या, परंतु ह्या जहाजेवरती ते शिप तयार करणारे एवढे खंबीर होते. ते म्हटले की ह्या बोटला कधीच काही होणार नाही, म्हणून फारच थोड्या लाईफ बोट त्या जहाजीमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. The journey was very comfortable. The passengers were so proud because they were traveling in the best ship in the world. They feel safe. आणि हा प्रवास खूपच सुंदर होता. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. खूप आरामदायी असा हा प्रवास होता. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड दॅट दे आर ट्रॅव्हलिंग विथ द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. आणि ह्यामध्ये जे प्रवासी होते हे खूप अभिमान त्यांना वाटत होता. का? कारण आज जगातल्या सर्वोत्कृष्ट जहाजामधून ते प्रवास करत होते आणि त्यांना खूप सुरक्षित वाटत होतं. एरवी जहाजाने प्रवास करणे हा थोडासा धोकादायक मानला जातो, परंतु ही जहाज इतकी उत्कृष्ट होती की यात बसणाऱ्या प्रत्येकाला असं वाटेल की मी खूप सुरक्षित आहे, आणि प्रत्येकाला तसं वाटतही होतं. Then came the night of 14 April. The sky was clear and the sea was calm. आणि 14 एप्रिलची ही रात्र सुरू झाली आणि त्या रात्रीचं आकाश अगदी स्वच्छ होतं आणि समुद्रसुद्धा खूप शांत होता. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर अस्लीप. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. आणि प्रवास चालू होता. 14 एप्रिलची रात्र चालू होती आणि सगळे पॅसेंजर्स आहेत, सगळे प्रवासी हे शांत झोपेमध्ये होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. आणि ह्या जहाजीचा खलाशी, त्याचं नाव होतं स्मिथ. खलाशी म्हणजे जहाज चालवणारा किंवा जहाजीचं नियंत्रण ठेवणारा. तर याचं नाव आहे स्मिथ. याला माहिती होतं की ह्या समुद्रामध्ये आईसबर्ग्स आहेत. आईसबर्ग्स म्हणजेच हिमकडे आहेत. समुद्राचं पाणी गोठलेलं आहे आणि त्याच्यामुळे समुद्रामध्ये छोटे छोटे डोंगरांसारखे बर्फाचे भाग तयार झालेले आहेत. आणि त्याला ही परिस्थिती माहिती होती की या समुद्रामध्ये असं होतं. ही टोल्ड अ मॅन टू कीप वॉच फ्रॉम टॉप ऑफ द शिप. आणि त्याने एका व्यक्तीला सांगितलं की तू जहाजाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जा आणि ह्या अशा आईसबर्ग म्हणजेच बर्फांच्या खडकांकडे तू लक्ष ठेव. सडनली ॲट 11:40 p.m. the man saw something. He grew with fear. A huge iceberg stood right in the path of. जवळपास 11:40ची वेळ होती. त्या माणसाने एक भयानक दृश्य पाहिलं. त्याने असं पाहिलं की अगदी टायटॅनिकच्या समोर एक भला मोठा बर्फाचा डोंगर किंवा बर्फाचा कडा उभा आहे आणि तो जोरात ओरडला, आईसबर्ग ही एल्ड. आणि तो जोरात ओरडला कॅप्टनला सांगण्यासाठी की समोरच खूप मोठा आईसबर्ग आहे, म्हणजेच अ व्हेरी लार्ज मास ऑफ आईस फ्लोटिंग ऑन द सी. म्हणजेच समुद्रावरती खूप मोठा डोंगरासारखा
किंवा त्याच्याही सारखा एक बर्फ तरंगणारा आहे. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टेअर द टायटॅनिक अवे फ्रॉम दिस आईसबर्ग. आणि जसं कॅप्टन स्मिथला कळालं की जहाजेच्या अगदी समोर खूप मोठा बर्फ आहे, त्यांनी जहाजेला वळवण्याचा प्रयत्न केला. बट द शिप चेंज्ड डायरेक्शन स्लोली अँड हर साइड स्क्रॅप्ड द माउंटेन ऑफ आईस. A shower of ice fell onto the deck, and the iceberg cut holes along the ship's side. कॅप्टन स्मिथने खूप प्रयत्न केला. त्यांनी जहाज वळवली, परंतु जहाज वळवताना मात्र किती जरी ती वेगाने वळवली तरी तिचे स्पीड पाण्यामध्ये हळू असते. आणि ह्या वळण्याच्या ह्याच्यामध्ये त्या डोंगराच्या कडेला जहाजेचा कडा घासला गेला. आणि ह्या घासण्यामध्ये जहाजीच्या काही भागामध्ये घासल्या गेल्यामुळे छिद्र पडले. आणि आपण पाहत होतो की जहाजेचा एक कडा डोंगराला घासला गेला आणि जहाजीला काही ठिकाणी छिद्र पडली. वॉटर बिगॅन टू पोर इनटू द. आणि ह्या छिद्रांमधून जहाजेच्या तळमजल्यामध्ये किंवा सगळ्यात खालच्या भागामध्ये पाणी जमा व्हायला लागलेलं. मोस्ट पॅसेंजर हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. एवढं सगळं झालं, परंतु कशात पॅसेंजर्सला, प्रवाशांना आलं नाही. ते अगदी गाढ झोपेमध्ये होते. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्र्यू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोटिंग थ्रू द शिप. जहाजेमध्ये पाणी पडायला लागलेलं होतं, जमा व्हायला लागलेलं होतं, परंतु जहाजेचे कॅप्टन आणि त्याचे मदतनीस मात्र हे काही केला पाणी जहाजेत येण्यापासून थांबवू शकत नव्हते. दे न्यू दॅट द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. आणि त्यांना आता असं लक्षात आलं होतं की टायटॅनिक ही आता धोक्यामध्ये आहे, तिला आता धोका झालेला आहे. कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेज ऑन द शिप रेडिओ आस्किंग फॉर हेल्प. आणि जहाजेच्या कॅप्टननी स्मिथनी मदतीसाठी रेडिओ स्टेशनवरती मेसेज टाकला. हेल्प, द टायटॅनिक वॉज सिंकिंग, कम क्विकली. देन ही ऑर्डर द क्रू मेंबर्स. आणि त्यांनी मेसेज टाकला की हेल्प, आम्हाला मदतीची गरज आहे, टायटॅनिक सिंकिंग, जहाज बुडत आहे. टायटॅनिक सिंकिंग, जहाज टायटॅनिक बुडत आहे, लवकर या. देन ही ऑर्डर द क्रू मेंबर्स. आणि त्यांनी त्याच्यानंतर आपल्या क्रू मेंबर्सला ऑर्डर दिल्या. टू वेक ऑल द पॅसेंजर्स. काय सूचना दिली? तर त्यांनी सांगितलं की सगळ्या पॅसेंजर्सला तुम्ही काय करा, उठवा. कशासाठी उठवायला सांगितलेलं होतं? स्मिथ ऑर्डर ऑल द मेंबर्स टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप. आणि कॅप्टन स्मिथने आपल्या बाकीच्या सदस्यांना सांगितलं की जा आणि सगळ्या प्रवाशांना तुम्ही उठवा. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles away, but she did not receive the Titanic's message. Her radio was turned off and the radio operator was asleep. जेव्हा ही घटना होत होती तेव्हा एक कॅलिफोर्निया नावाची जहाज तिथे जवळपास होती. जवळपास 20 मैलावरती ती जहाज होती, म्हणजे अगदी जवळच ही जहाज होती. पण कॅप्टन स्मिथने पाठवलेला मेसेज त्या जहाजेमध्ये भेटला नाही. प्रत्येक जहाजेमध्ये रेडिओ लहरीने हे एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. जसं आपण फोन इंटरनेटने कनेक्ट करतो तसं जहाजांमध्ये रेडिओने हे जहाज एकमेकांना कनेक्ट असतात. परंतु ह्या जहाजामध्ये कॅलिफोर्नियामध्ये कॅप्टन स्मिथने पाठवलेला मेसेज भेटला नाही, कारण त्या जहाजेमधला रेडिओ बंद करून ठेवण्यात आलेला होता आणि तो रेडिओ ऑपरेटर चालवणारा जो होता तो गाढ झोपेमध्ये होता. अनादर शिप कॉल्ड द कार्पेथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल्स अँड सेल्ड फुल स्पीड टुवर्ड्स हर. त्याच्याहीपेक्षा थोडीशा लांब अंतरावर कार्पेथिया नावाचे एक जहाज अजून प्रवास करत होती. त्या जहाजेला मात्र हा संदेश भेटला आणि शक्य होईल तितक्या स्पीडमध्ये ही जहाज त्यांना वाचवण्यासाठी मदतीसाठी निघाली. अनफॉर्च्युनेटली द कार्पेथिया वॉज फार अवे. शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक.
परंतु ही कार्पेथिया इतकी लांब होती की तिने किती जरी प्रयत्न केला तरी टायटॅनिकजवळ पोहोचण्यासाठी तिला 3 तासांचा अवधी लागणार होता. तिथे कॅलिफोर्निया ही जहाज जवळ होती, परंतु त्याच्यावरती मॅसेजच गेला नाही. आणि कार्पेथिया नावाच्या जहाजीजवळ मॅसेज गेला, परंतु ती जहाज खूप लांब होती. तिला टायटॅनिक जवळ येण्यासाठी 3 तासांचा अवधी लागणारच होता. मीनवाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. या दरम्यान टायटॅनिक जहाज खूप वेगाने बुडायला लागली. तिचा एक एक मजला पाण्याखाली जायला लागलेला होता. द क्ल्यू lowered the lifeboats into the sea, but there was only enough space in the boat for few hundred people on the boats. शेवटी त्या क्र्यू मेंबर्सनी म्हणजेच खलाशांनी सगळ्यांनी जहाजेवर असणाऱ्या लाईफबोट समुद्रामध्ये उतरवायला सुरुवात केली. परंतु ह्या लाईफबोट इतक्या लहान होत्या आणि इतक्या थोड्या होत्या, त्याच्यामध्ये काहीशे प्रवासीच प्रवास करू शकणार होते. जहाजेमध्ये जवळपास 2000पेक्षा जास्त प्रवासी होते, परंतु लाईफबोट मात्र फार कमी असल्यामुळं काहीशे प्रवासी त्याच्यातून वाचणार होते. The ship began to tilt into the sea. People began to jump from the deck and ice cold water. आता ही जहाज जे आहे टिल्ट व्हायला लागलेली होती. टिल्ट मीन्स टू मूव्ह वन साईड और बेंड हर पोझिशन. म्हणजेच एका बाजूला जहाज कललेली होती. आणि हे सगळं पाहून प्रवासी खूप घाबरले आणि घाबरल्यानंतर त्यांनी समुद्रात उड्या मारायला सुरुवात केली. समुद्र हा पूर्णतः बर्फाच्या पाण्यासारखा होता. बर्फाचंच पाणी समुद्रामध्ये होतं आणि अशा बर्फाच्या पाण्यामध्ये लोकांनी उड्या मारायला सुरुवात केली घाबरून. With a light still shining, the Titanic stood upright for a few minutes. जहाजाचे लाईट अजूनही चालू होते. काही मिनिटांपर्यंत जहाज नीट होती. Then at 2:20 AM on 15th April, she vanished into the sea. 15 एप्रिलच्या रात्री सकाळी जवळपास 2:20 मात्र जहाज पूर्णतः पाण्यामध्ये समुद्रामध्ये बुडाली. About 1,500 people drowned. Captain Smith and most of his crew went down with the ship. जवळपास 1,500 लोक जहाजेसोबत पाण्यामध्ये बुडालेले होते. कॅप्टन स्मिथ आणि त्यांची सगळी टीमसुद्धा जहाजेमध्ये गेलेली होती. हे सगळे पाण्यामध्ये अक्षरशः बुडालेले होते. The Carpathia arrived at 3:40 AM. The ship crew found that lifeboats saved 700 people into them. कार्पेथिया जहाजेला जेव्हा मेसेज मिळाला तेव्हा ती निघाली, परंतु जवळपास 3:40 ती टायटॅनिकजवळ पोहोचली. आणि जेव्हा या कार्पेथियाच्या खलाशांनी तिथली परिस्थिती पाहिली तर त्यांना असं दिसलं की ह्या लाईफबोटमध्ये फक्त 700 प्रवासीच वाचू शकलेले होते. 2,000पेक्षा जास्त प्रवासी इथे प्रवास करत होते आणि त्यापैकी फक्त 700 लोकांचे प्राण वाचलेले होते. They also found chairs, pieces of wood floating on the water. त्यांनी पाहिलं की जहाजेमधल्या खुर्च्या, लाकडांचे तुकडे हे पाण्यावरती तरंगत होते. But almost all the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save him. परंतु त्यांनी पाहिलं की जवळपास सगळे प्रवासी जे आहेत हे बुडालेले होते किंवा थंड पाण्यामुळे ते मृत्यू पावले होते आणि कार्पेथिया त्यांना वाचवण्यासाठी खूप उशिरा आली हे त्यांच्या लक्षात आलं. द सिंकिंग फ्रॉम ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ द पॅसेंजर्स ऑन द शिप. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेविषयी जहाजामधून खूप चांगले निर्णय किंवा खूप विचार करण्यात आला की जहाजाने जर प्रवास करत असतील तर त्यांची सेफ्टी आवश्यक आहे, यावरती खूप विचार करण्यात आलं. दे आस्क्ड व्हाय शिप कॅरी सच फ्यू लाईट बोट्स, व्हाय दे टर्न ऑफ दिअर रेडिओज. आणि त्याच्यामध्ये असा प्रश्न निघाला होता की एवढी मोठी जहाज असताना एवढे कमी लाईफ बोट तिने का ठेवले. त्याचबरोबर बाजूला जी कॅलिफोर्निया जहाज होती तिने आपला रेडिओ का बंद ठेवला. In 1913 it was decided that all ships must have enough rooms
इन दिअर लाईफ बोट्स टू कॅरी एव्हरीवन ऑन द बोर्ड. आणि 1913मध्ये असं ठरवण्यात आलं की जेव्हा ह्या मोठा जहाज किंवा कोणतीही जहाज प्रवास करण्यासाठी निघेल तेव्हा जहाजेतील प्रत्येक प्रवासी वाचावा यासाठी तेवढ्या लाईफ बोट तिथे कंपल्सरी असल्याच पाहिजेत, तरच त्यांना प्रवासाची परवानगी मिळणार होती. त्याचबरोबर हे सुद्धा कंपल्सरी होतं की प्रत्येक जहाजाने प्रत्येक वेळी आपली रेडिओ हा चालूच ठेवायचा, कधीही तो बंद ठेवायचा नाही आणि प्रत्येक तासाला तो चेक करायचा, असं नियम काही ठरवण्यात आलेले होते. इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट शिप्स मस्ट कीप दिअर रेडिओ वर्किंग एव्हरी आवर ऑफ द डे अँड नाईट. आणि असं सुद्धा ठरवण्यात आलं होतं की जहाजाचे रेडिओ हे दिवस रात्र चालूच राहतील आणि प्रत्येक तासाला ते निरोप देत जातील. In 1985, scientists sent a submarine to look for wreck of the Titanic. आणि 1985 साली वैज्ञानिकांनी एक सबमरीन म्हणजेच पाणबुडी टायटॅनिकचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. They found that the ship laying into 2 pieces on the ocean floor. आणि त्यांनी पाहिलं की ही जहाज 2 तुकड्यांमध्ये समुद्र तळाला जाऊन थांबलेली आहे. They took photograph of the wreck at the depth of around 4,000 meters or 13,000 feet. Later, they took a photograph of the wreck and brought some small pieces it to surface of the water. आणि त्यांनी पाहिलं की जवळपास समुद्र तळाला 4,000 मीटर खोल किंवा 13,000 फूट खोल अशी जहाज जाऊन पडलेली आहे. आणि त्यांनी तिथले काही त्या जहाजाचे पाडले आणि जहाजाचा काही भाग जेवढा त्यांना आणता येईल तेवढा त्यांनी अभ्यासासाठी समुद्राच्या वरती सुद्धा घेऊन आले. देर आर मेनी स्टोरीज ऑफ ब्रेवरी ऑन द टेरिबल नाईट ऑफ 1912. आणि मग ह्या जहाजाच्या अनेक ज्या आहेत कथा सांगण्यात येतात. जी घटना 1912 साली घडलेली होती त्याच्या अनेक शौर्याच्या घटनासुद्धा सांगण्यात येतात. जे प्रवासी वाचलेत त्यांनी ही गोष्टी किंवा कथा सांगितलेल्या आहेत. In 1998, the director James Cameron made a famous film on the Titanic maiden voyage. आणि 1998 साली एक प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी या सत्यकथेवरती एक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटाचं नावसुद्धा त्यांनी टायटॅनिक द मेडेन व्होयाज म्हणजेच हेच नाव त्यांनी त्या चित्रपटाचं ठेवलेलं आहे. इट वॉज अ व्हेरी सॅड फिल्म. ही एक खूप दुःखी कथा आहे किंवा खूप दुःखी असा चित्रपट आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सी द फिल्म लिव्स सिनेमा इन टीयर्स. आणि जे कोणी हा चित्रपट पाहतं ते रडल्याशिवाय राहू शकत नाही. इतकी दुःखी अनुभव ह्या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास बराचसा भाग हा सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला कधी पाहायचा योग आला तर तुम्हाला जर कधी हा चित्रपट पाहायचा योग आला तर तुम्ही नक्की हा चित्रपट पहा. चित्रपटामधल्या घटना किंवा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला त्या प्रवासाविषयी किंवा त्या भल्या मोठ्या जहाजाची कल्पना येईल. खूप सुंदर असा हा चित्रपट आहे. त्याचप्रमाणे हा धडासुद्धा अतिशय छान आहे. तुम्ही छान समजून घ्या. नाही कळाल्यास मला विचारा.